नमस्कार. गुड मॉर्निंग ट्रेडर्स. सर्वप्रथम तर तुमची सर्वांची माफी मागतोय, कारण का गेले 10 दिवस मी व्हिडिओ बनवू शकलो नाहीये. पण त्याच जोमामध्ये आपण आता परत येतोय आणि कंटिन्युअस व्हिडिओ बनवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. मार्केटमध्ये या 10 दिवसामध्ये काय झालं, या गेल्या हफ्त्यामध्ये काय झाले, तर गेल्या हफ्त्यामध्ये जर बघायला गेलं आपण, तर ज्या आपल्या लेवल लागल्या होत्या, जसं मी पहिल्या लेवल लावून ठेवलेल्या की मी ह्याच्यावरती याच्या खाली आहे, त्याच्यावरती करेन. तर बघायला गेलं आता, तर हा एक टॉप भेटलेला आपला जो होता 980चा. तर मी ह्याला पहिला मार्क करतो. ठीक आहे, 980चा जो आहे तो मार्क करतो. कधीचा आहे? 4 सप्टेंबरचा आहे. ठीक आहे, 4 सप्टेंबरचा. त्यानंतर जो लो लागलाय तो लगभग मी हा पकडतो, जो आहे 600चा. ओके, तर मार्केट 900 आणि 700च्या रेंज मध्येच खेळतंय. ठीक आहे, 900 वरून 600ला आलं, एक करत गॅप अप ओपन देऊन परत लेवल टच करून खाली आलं. नंतर मार्केट वरती गेलं, परत खाली आलं, गॅप अप दिलाय. आता नीट बघा, गेल्या हफ्त्यामध्ये काय झालं ते ह्या हफ्त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाचा रोल प्ले करतं. याचं कारण काय, तर तुम्ही बघाल ना, तर ते गॅप डाऊन ओपन झाले, म्हणजे गॅप डाऊन ओपन झाले आणि मार्केट खाली आले. 8 तारखेला पण तेच झाले, हलकंसं गॅप डाऊन ओपन झालं, मार्केट परत खालच्या साईडला या फिर साईडवेज आलेलं, या फिर इकडं लास्टला तुम्ही बघाल ना 8 तारखेला, तर मार्केट खाली झालंय. जिची ओपनिंग इथे जी होती, ओपनिंग जी होती त्याच लेवलला मार्केट आलेलं आहे. ओके, त्यानंतर मार्केटनी कालच्या दिवशी जो 9 तारखेचा दिवस होता तो साइडवेज दिला. नंतर मार्केटनी खूपच मोठा गॅप, म्हणजे 880 वरनं डायरेक्टली मार्केटनी 990, म्हणजे 100 पॉईंटचा, 125 पॉईंटचा मोठा गॅप अप दिला. आता आपण आलोय आजच्या दिवसावरती. आजच्या दिवशी मार्केटने गॅप ओपनिंग देऊन जी आपली हाय जो होता, जिकडे मोठी सेलिंग आली, या असं बघायला गेलं तर लगभग 25,000ची आपली जी लेवल आहे, स्ट्रॉंग लेवल आहे, या स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे, मार्केट त्या लेवलला एक दोनदा प्रयत्न केलेला आहे. आपण येणार आता 5 मिनिटांमध्ये बघूया, कारण का आपण 5 मिनिटाच्या कॅन्डलवर बघतोय, त्यामुळे आपल्याला पाठीचं कळत नाहीये. पण जेव्हा आपण मोठ्या टाइम फ्रेम वरती, म्हणजे 15 मिनिटं या 1 वर्षाच्या टाइम फ्रेम वरती जाऊ आपण, तेव्हा आपल्याला खूप काही गोष्टी कळतील. डेली वरती पण आपल्याला खूप काही गोष्टी कळतील. तर आपण आता हा जो पॉइंट आहे, या ही जी लेवल आहे, त्याला आपण गृहीत धरून चालूया की 25ची लेवल माझा एक स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे, जो खूप दिवसाचा मार्केटने तोडला नाहीये. ओके, मार्केटनी गॅप अप देऊन मग पटकन मार्केट वरती गेलं. कितपर्यंत गेलं मार्केट? जास्तीत गेलं 2030 पर्यंत. बघा, 30 पॉइंट मार्केटला देणं का मोठी गोष्ट नाहीये. सगळ्यांना वाटलं मार्केट इकडनं होती जाईल, आणि मी पण आज एक ट्रेड टाकलेला आमच्या फॅमिली ग्रुपवरती की मार्केट इकडनं फिबोनाची वरती जर रिटेस्ट केलं तर मार्केट वरती जाईल. पण मार्केटनी त्याच लेवलला परत मोठा फॉल दिला. याचा अर्थ काय होतो, मी जरा मोठं करून तुम्हाला दाखवतो. याचा अर्थ काय होतोय, बायर्स मार्केटमध्ये आहेत. गॅप अप इथे पाठीमागे गॅप अप होता, इथे पण गॅप अप आहे, म्हणजे मार्केट कंटिन्युअस गॅप अप देत आहे. पण गॅप अप दिल्याच्यानंतर मार्केट लेवलला परत टच करते. बघा, गॅप अप टच, गॅप अप त्याच लेवलला, गॅप अप परत खाली टच. आज तर लो पण तोडला त्यांनी. लो का तोडला? कारण का वरनं प्रेशर जास्त होतं, नक्कीच जास्त होतं. ठीक आहे, आजचा गेम बघायला गेला असं तर समजा काल कोणी जर बीटीएसटी केलं असेल, तर बीटीएसटी म्हणजे काय, बाय टुडे सेल टुमॉरो केलं असेल, त्याला चांगलाच प्रॉफिट झाला असेल. पण असं कोणी मोस्टली करत नाही. जे प्रोफेशनल ट्रेडर आहेत ते बीटीएसटी कधी करत नाहीत, कारण का त्याला माहिती आहे बीटीएसटी मध्ये फायदा होत नाही, हर वेळा नुकसान होतं. या गॅपअप जरी ओपन दिला तर टाइम डिकेमुळे तो दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला त्याच लेवलला आणून सोडतो, या त्याच्यापेक्षा जास्त खाली आणून सोडतो. त्यामुळे बीटीएसटी करणं हा विषयच नाहीये. लाईव्ह मार्केटमध्ये जेवढं तुम्हाला ज्ञान या तुम्हाला प्रॉफिट होईल ना, ते असं बाकीच्या मार्केट्समध्ये होणार नाही. ओके, आता विषय असा येतोय की आता मार्केट करणार काय, नक्की करणार काय. त्यासाठी आपल्याला आहे ना, पुढे जाऊन
एकदम पाठी जाऊन आपल्याला बघायला लागेल की मार्केट पुढे काय करणार आहे. ठीक आहे, तर आपण 15 मिनिटाच्या चार्टवरती आता येऊया. पहिलं 15 मिनिट चार्ट येऊया, सगळे आपण ट्रेड रिमूव्ह करूया. ओके, 15 मिनिटाच्या चार्टवरती मला असं काहीतरी दिसतंय की तुम्हाला पण दिसलं पाहिजे. बघा, 29 ऑगस्टला आपला 29 ऑगस्ट या 28 ऑगस्ट आपला लाचचा व्हिडिओ झालेला. त्यानंतर डायरेक्टली आपण आता 10 दिवसांनी येतोय. 28 तारखेनंतर डायरेक्टली आपण 10 तारखेला येतोय. त्यामुळे हा 10 दिवसांचा मोठा गॅप आहे. पण 10 दिवसामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, प्रो ट्रेडरने या माझ्या फॅमिली मेंबरला पटकन दिसलंच असेल, एक ट्रेंड लाईन बनत आहे. नक्कीच ट्रेंड लाईन बनत आहे. ओके, ट्रेंड लाईन बनत आहे जी परफेक्ट अपवर्ड मुवमेंटचा बाईंग 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 आणि आता इथे येऊन परत एकदा बाउन्स होण्याचे चान्सेस आहेत. बघा, मार्केट ऑलवेज रिपीट हिस्ट्री हा विषय सगळ्यांना माहिती आहे, कॉमन विषय. त्यामुळे आता हा एक पॉईंट, जसा आपण पॉइंट्स नोट डाऊन करतो तसा तुम्ही नोट डाऊन करा. पॉईंट नंबर 1 की मार्केटने आता हा जो पॉईंट बनवलाय, आपण ह्याला हायर हाय असा पॉइंट बनवायचा प्रयत्न करूया. ओके ओके, मार्केटनी हायर लो तोडलाच नाहीये. बघा, नीट बघा. त्यामुळे मार्केटमध्ये एक अपवर्ड मुवमेंट आहे, मार्केट एक ट्रेंड मध्ये आहे. हा विषय आता आपला नक्की डोक्यात गेलेला आहे. ठीक आहे, हा एक आपला पहिला विषय. मार्केट ट्रेंड मध्ये तर अप ट्रेंड मध्ये. ठीक आहे, अप ट्रेंड मध्ये आहे. पहिला विषय आपला काय की मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे, अप ट्रेंड मध्ये आहे. आता दुसरा विषय काय येतोय, सायकोलॉजी प्रमाणे जर मार्केट हर वेळेला गॅप अप ओपन देऊन परत खाली येतंय, गॅप अप ओपन देऊन मार्केट खाली येतंय, गॅप अप ओपन देऊन मार्केट परत खाली येतंय, गॅप अप ओपन देऊन मार्केट खाली येते. विषय काय बनतोय, आता आपल्याला डोक्यामध्ये सवय लागले. बघा, मार्केट काय करतो माहिती आहे, तुम्हाला पहिला चारा टाकतो. बायर्स लोक जे मोठे असतात ना, बायर्स जे पण असतात ना, ते तुम्हाला चारा टाकतात. जसं प्राण्यांना पकडायपूर्वी कसं माहिती आहे, चारा टाकतात आणि डायरेक्टली केजमध्ये बंद करतात, तसं आपल्याला चारा टाकला गेलेला आहे. आपल्या डोक्यामध्ये एक सायकोलॉजिकल इफेक्ट बनवलेला आहे. म्हणून मी बोलतो, ट्रेडिंग तर नक्कीच आहे, टेक्निकल तर 20% आहे, पण 70 to 80% सायकोलॉजी ट्रेडिंग असणं जरुरी आहे. की मार्केटच्या दिशामध्ये आपण काही चुकत तर नाही ना, या आपल्या डोळ्यासमोर नाही, आपल्या दृष्टिकोनातनं काहीतरी मिस तर होत नाही ना, काही सुटत तर नाहीये ना, हा बघणं विषय खूप मोठा आहे. आणि हा एक्सपिरियन्सनीच येतो. तुमच्या रोजच्या ट्रेडिंगनी, बघण्यानी, समजण्यानी हा विषय तुमचा आस्ते आस्ते खूप सोपा होत जाईल. पहिले नाही कळत, खूप लोकांना असं असतं की पहिले नाही कळत, समजत नाही, कुठलीही नवीन गोष्ट समजत नाही. पण त्याला तुम्ही जर टाइम दिलात आणि त्या टायमाप्रमाणे एक काळ असतो, तो काळ जर बदलला ना तर तुमचं नशीब पण बदलेल. त्यामुळे मार्केटला टाइम द्या. सायकोलॉजी अशी बोलते की आता वरती चाललंय, ओके, उद्या मार्केट काय करेल ह्याचा काय भरोसा नाहीये. मग त्यासाठी आपण बसलोय, त्यासाठी आपण डिस्कस करतोय. आता हा झाला 15 मिनिटचा विषय. मी आता 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती येतोय आणि बघतोय. आता 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती मला अजून काहीतरी क्लिअर गोष्ट दिसते. बघा, नीट बघा. एक इकडनं मार्केटने सेलिंग दिलेली आहे. बघा, हा पॉईंट एक इकडनं मार्केटने सेलिंग दिलेली आहे आणि प्लस इकडनं मार्केटने रिएक्शन घेतलंय. म्हणजे काय, 1, 2 आणि 3 मार्केटला जायचं असतं, मार्केट इकडे डायरेक्ट वरती गेलं असतं ना, का नाही गेलं मग? कारण का इथे पण प्रेशर होता. मी म्हणून बोलतो, प्रिव्हियसली तुम्ही जर मार्केट काय केलंय मार्केटनी, तर तुम्हाला कळलं तर तुम्ही ट्रेडिंग करण्यामध्ये तुम्हाला खूप आधार भेटेल. ट्रेडिंग तुमच्या आयुष्यामध्ये सोपी होईल. आपण काय करतो, 5 मिनिट चार्टला तो 5 मिनिटात एवढ्या कॅन्डल दिसत नाही, 5 मिनिटावरती तुम्हाला 5चा इतिहास दिसत नाहीये, हिस्ट्री दिसत नाही की सेलिंग कुठनं झालेली आहे, बायर्स कुठे ऍक्टिव्ह होत आहेत, सेलर्स कुठे ऍक्टिव्ह होत आहेत. हा विषय खूप छोटा छोटा आहे. आजचा व्हिडिओ जरा लांब बनेल, कारण का 10 दिवसानंतर खूप काही गोष्टी माझ्याकडनं मिस झाल्या असतील, तर मी आज कव्हर करायचा टॉपिक पूर्ण प्रयत्न करेन. तर विषय आता पण असा पण येतोय, 18 ऑगस्ट 14 ऑगस्ट मोठा गॅप अप आणि नंतर मार्केट डायरेक्टली खाली. ठीक आहे, इथे पण आज 13 सप्टेंबर मार्केट गॅप अप खाली.
गॅपअप खाली, म्हणजे विषय तेच आहेत, 5 मिनिटावरती, 15 मिनिटावरती आणि 1 तासावरती. कधी कधी 5 मिनिटाची कॅन्डल 15 मिनिटाला डिफर करते, वेगळी दिसू शकते. ओके, 15 मिनिटाची कॅन्डल 1 तासावरती वेगळी दिसू शकते, कारण 15 मिनिटं जर बुलिश जरी असली पण तिचं ओपन आणि क्लोजिंग जर वेगळ्या ठिकाणी असेल तर ती लाल पण दिसू शकते. 15 मिनिटं तुम्हाला दिसेल मार्केट वरती जाते, पण त्या मोठ्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही याल ना 1 तासावरती, तर तुम्हाला ती कॅन्डल रेड दिसते, ती रेड दिसते. त्यामुळे हर एक टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी आखणं खूप जरुरी आहे, समजणं जरुरी आहे. ठीक आहे, जर मी अजून पुढे जात असेल तर मी ह्या लाईनीला जर एक्सटेंड करून बघतोय का पुढे मला काय लेवल्स भेटतात का, तर हो, लेवल्स भेटतात मला. हे बघा, क्लोजिंग बरोबर इथे दिलेली. त्यामुळे आता कुठली लेवल माझी इम्पॉर्टंट झाली तर 25,027, तर मी असं बघतो 25,030 ची लेवल माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जी माझी रेसिस्टन्सचं काम करते. म्हणजे मार्केट इकडनं वरती जायला, मार्केटला वरती जायला देत नाहीये सेलर्स. इकडनं वरनं प्रेशर आहे. कुठल्या लेवल प्रेशर आहे तर 25,030 ला. तर माझा दुसरा पॉईंट काय की मार्केटचा स्ट्रॉंग रेसिस्टन्स 25,030 आहे. ठीक आहे, ही गोष्ट आता आपल्याला क्लिअर झालेली आहे. आता आपण येऊया अजून मोठ्या टाइम फ्रेम म्हणजे ज्या आपण आहेत त्या डेली मध्ये. डेली मध्ये माझ्या फॅमिली मेंबर्सला या फिर जे प्रो ट्रेडर असतील त्यांना इथे एक चांगलाच पॅटर्न दिसत असेल. हो, तुम्ही जो विचार करताय तो बरोबर आहे, डब्ल्यू पॅटर्न. विचार करा, जर मार्केटची ही 25,600-700 ची लेवल जर आहे तर मार्केटला आता इथपर्यंत येणं भाग आहे. बघा, येणं भाग आहे कारण का बाईंगचं प्रेशर आहे ना, बाईंग इज ऑलवेज स्लो, त्यामुळे मार्केट येईल पण आस्ते आस्ते येईल. सेलिंगला तुम्हाला पटकन भेटतं, पण बाईंगला तुम्हाला टाइम द्यायला लागतो, पेशन्स ठेवायला लागतात. ठीक आहे, तर त्या गोष्टीसाठी मी आता अजून एक लाईन ड्रॉ करेन, जो इकडनं एक सेलिंग आलेली आहे, जी ह्या लाईनीला सेलिंग आहे आणि ह्या लाईनीला, म्हणजे 25,213 ही जरा लेवल माझ्यासाठी मोठी झाली, कारण का मार्केट आता लगभग 950च्या लेवलला आहे. इकडनं 250 लेवल्स आणि हे 50, म्हणजे 250-300 लेवल्स मार्केटला ट्रॅव्हल करायला टाइम लागेल. ओके, मार्केटला ट्रॅव्हल करायला टाइम लागेल. त्यामुळे पण मार्केट ह्या लेवलला येणं स्वाभाविक आहे. एक नॅचरल प्रोसेस असतो, तो तुम्ही समजणं जरुरी आहे. पण ते कधी येईल सांगू शकत नाही. पुढचा हप्ता, त्याच्या पुढचा हप्ता या मंथ एंड मध्ये पण येईल. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय, एक्सपायरी चेंज झाल्यामुळे खूप काय उलाढाल झालेले आहेत. ओके, हा एक मूल मुद्दा आहे की मार्केटची दिशा तुम्हाला समजणं जरासं अशक्य होऊ शकतं. अशक्य होऊ शकतं, जरा जड जाऊ शकतं, कारण का एक्सपायरी चेंज झाल्या म्हणजे सगळा व्हॉल्यूम चेंज झाला, इकडचे तिकडे झालं, लोकांना जरा त्रास होतोय, प्रीमियम डिकेचा विषय तर अजून गंभीर होत असेल. त्यामुळे हा एक विषय आहे. दुसरा विषय, तुम्ही जर बघितलं कमोडिटी मार्केटमध्ये, तर कमोडिटी मार्केटमध्ये गोल्ड जे आहे जर वरती जात असेल तर आपलं मार्केट पडतं, हे सायकोलॉजिकल लेवल आहे. आणि जर गोल्ड खाली येत असेल तर आपलं मार्केट वर जाते. पण होतंय काय, गोल्ड पण वरती जाते आणि मार्केट पण वरती जाते. तुम्ही बघाल तर असं मार्केट पण वरती जातच आहे. मार्केट अजून काही असं खाली आलं नाहीये. 23,000 या 23,200 लेवलच्या त्यांनी घेतलेत नाहीयेत. ठीक आहे, कारण का तरी हायर आहे तर नक्कीच त्याने बनवलाय, तोडला नाहीये. त्यामुळे हा पण एक विषय येतो की दोन्ही दिशा एक कशा होऊ शकतात. मार्केटमध्ये ग्लिच आहे का, मार्केटमध्ये फसवणूक चालू आहे का, तर बरोबर तुम्ही विचार करताय. मार्केटमध्ये फुल ट्रॅपिंग चाललंय. ओवाय जरी समजा पुटचा ओवाय, मी तुम्हाला ओवाय साठी पण तुम्हाला दाखवतो. बघा, आता पुटच्या ओवरती 25च्या लेवलला 103 आहेत आणि इथे 104 आहेत. सिमिलर आहेत, सेम आहेत, म्हणजे जेवढी माणसं ताकद लावायची तेवढी एका लेवलला सेम आहेत, कॉलनी पुढच्या लेवलला. होतंय काय, चेंज इन इंटरेस्ट ओवाय मध्ये इथे 1300, कुठे 950ला 1300-1400 आहेत, इथे 380 आहेत. पण त्या लेवलला कॉल साईडला बघा तुम्ही नाही आहेत तेवढे त्या लेवलला. ह्याचा अर्थ काय, मार्केटला वरती जाणं स्वाभाविक आहे. आता हा ओआय चेंज कधीचा आहे, आजचा आहे. ठीक आहे, आता उद्या काय नवीन ऑर्डर्स येत आहेत, या उद्या नवीन काय ऑर्डर्स पडतायत, त्या बघणं खूप जरुरी आहे. त्यानंतरच आपण डिसाईड करू शकतो की मार्केटची दिशा काय असू शकेल. ठीक आहे, पीसीआर रेशो पण 1 आहे, चांगलाच आहे.
म्हणजे सगळे जे इंडिकेटर्स आहेत जे वरच्या लेवललाच काम करायला बघतायत, त्या वरच्या लेवलला जायला बघतायत. ठीक आहे, आता हा विषय तुम्हाला जरा थोडक्यात समजवलाय मी. आपण आस्ते आस्ते कनेक्ट होऊया. जरा गॅप झाल्यामुळे तुम्हाला पण जरा त्रास होईल, पण दिशा वरची आहे. याचा अर्थ असा नाहीये की मार्केट डायरेक्टली खाली येणार आहे. ठीक आहे, या डायरेक्ट वरती जाणार आहे. आता 5 मिनिटाच्या चार्ट वरती जर मी येत असेल तर आपण आजपासून नवीन डायग्राम ड्रॉ करूया. तर मगाशी मी बोललेल तुम्हाला की 2530 ची लेवल जी इथे आहे, ओके, 2530 ची लेवल आहे, आणि इथे जी खाली आहे ना लगभग 950 या इथे अजून एक गॅप अशी बनलेलीच आहे, ती जी भरलेली नाहीये. बघा, जी गॅप आहे ना ती अजून भरलेली नाहीये. मार्केट कधी पण गॅप भरायला नक्कीच येतो, बरोबर ना. मार्केट कधी पण गॅप भरायला नक्कीच येतो. जर वरती खुललं तर खाली येईल, आणि खाली खुललं तर वरती येईल. ठीक आहे, तर मार्केट आता वरती जाऊन खाली यायचा प्रयत्न एकदा ते करेल आणि इकडनं जायचा कोशिश करेल. ठीक आहे, तर उद्याची माझी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, मी या बॉक्सला जरा एक्सटेंड करतो आणि इथे पण अजून एक बॉक्स टाकून देतो, ज्याने तुम्हाला बॉक्स ट्रेडिंग कशी करायची हे तुम्हाला कळेल. ठीक आहे, बघा, दोन गोष्टी होऊ शकतात, दोन गोष्टी होऊ शकतात. नीट आहे का, मार्केट उद्या जर गॅप ओपन झालं तर 9:25 नंतर, म्हणजे पहिली कॅन्डल, 5 मिनिटाची पहिली कॅन्डल जर ग्रीन मध्ये ओपन झाली आणि तिने हा लेवल तोडला, तुम्ही एक क्विक ट्रेड करू शकता. कारण मार्केट सकाळ सकाळच ट्रेडिंग पैसे देतो, त्यानंतर पैसे देत नाहीये, तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर. त्यामुळे क्विक ट्रेड 9:25 ला घेऊन डायरेक्टली 9:30 पर्यंत तुम्ही 5 मिनिटांमध्ये एक्झिट करा, प्रयत्न करा. माझी स्थिती जरा वेगळी आहे, मी 10-10:30 नंतर खेळतो, माझ्याकडे पेशन्स लेवल जास्त आहेत, मी हफ्त्यात नाही एकदा, महिन्यात 2-3 ट्रेड करतो. पण ते माझी ट्रेड मोठे असतात, क्वांटिटी मोठी असते, लॉट मोठे असतात माझी, त्यामुळे त्या छोट्या छोट्या ट्रेड मध्ये मी पडत नाही. मी रोज कमवायचा हा हेतून मी मार्केटमध्ये येत नाही, कारण रोज कमाई होत नाही हे तुम्हाला पण अजून माहिती पडलं असेल. ठीक आहे, त्यामुळे उद्या जर मार्केटनी एक वरची दिशामध्ये ग्रीन कॅन्डल बनवली तर मार्केट ह्या दिशेमध्ये जाईल. या रेड कॅन्डल बनवली तर मी फक्त 950 पर्यंतच काहीतरी करायचा प्रयत्न करेन, नाहीतर 950च्या खाली, या 900च्या खाली मी सरळ पुट मध्ये बसेन. बघा, ह्या लेवलच्या खाली जर मार्केट आलं तर मी पुट करेन. कुठली लेवल्स तर 24,900 ची, 24,900च्या लेवलच्या खाली मी पुट मध्ये करेन. नाहीतर मी मोस्टली कॉल मध्ये राहायचा प्रयत्न करेन. मार्केट जर इथे खुललं आणि इकडनं जर बॉन्स असेल तर मी 900च्या लेवलवरनच कॉल घ्यायचा प्रयत्न करेन. मी ह्याच लेवलनी कॉल घ्यायचा प्रयत्न करेन. मी ह्याच लेवलला मार्केट जर टच करत असेल तर मी इकडनं परत कॉलसाठी जायला बघेन, या फिर मी इकडनं कॉल जायला बघेन. मी मोस्टली कॉलसाठी 70% माझा उद्या ट्रेड असेल आणि पुटसाठी एवढा नसेल, कारण का मार्केट एक ट्रेंड मध्ये एक सडन फॉल येऊ शकतो. जसं इथे बघा, इथे सडन फॉल आलेला आहे, इथे सडन फॉल आलेला आहे. तर मार्केट तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी, तुम्ही जो कॉल घेतला तर तुम्हाला लॉस दाखवण्यासाठी, तुमचा स्टॉप लॉस खाण्यासाठी मार्केट खाली येऊ शकतं. पण मोस्टली ट्रेड असेच करा की क्विक ट्रेड करा उद्या. कारण समजा आज एक्सपायरी झाली, मंगळवारला एक्सपायरी झाली, तर उद्याचं मार्केट मोठी गोष्ट घडू शकेल. ठीक आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी पण जवळ येत आहे, त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त आहे. सांभाळून खेळा, क्लिअर केला, आणि वरच्या लेवलला 25,030च्या वरती मार्केट जर 5-10 मिनिटं सस्टेन होत असेल तर आपण वरच्या बाजूला खेळायचा प्रयत्न करूया, नाहीतर आपण याच लेवलला मार्केट क्लोजिंग द्यायचा प्रयत्न करूया. कारण ही लेवल खूप मोठ्या आहेत, 230 ते 240, 100-125 पॉईंट्स आहेत, गॅप आहे. त्यामुळे हा नो ट्रेडिंग झोन असेल माझ्यासाठी नो ट्रेडिंग झोन असेल. आणि 900 खाली मी क्लिअरली पुटला बसेल, आणि मोस्टली कॉलला जर मार्केट ह्या साईडला येते, परत सांगतो ह्या साईडला येत असेल तर मी वरच्या साईडला खेळायचा प्रयत्न करेन. मार्केट इथे खुलत असेल तरी मी वरच्या साईडला खेळायचा प्रयत्न करेन.
पण मार्केटला बघीन मी पहिलं. मी मेन तर माझे ओवाय जे ऑप्शन चेंज आहेत किती आहेत, या ह्याच्यापेक्षा उद्या वाढत असतील तर मी क्लिअर कट मध्ये उद्या ओआय मध्ये जाईन. मी उद्याचा ट्रेड माझा पुरा ओआय डिपेंड असेल की मार्केट काय लेवलला करताय. ठीक आहे, मी लेवल्स मार्क करतोय. ठीक आहे, आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. गुड नाईट.